नमस्कार. तर आता आपण हायकोर्ट बद्दल यूट्यूबवरती बरंच पाहत आहोत, की कट ऑफ 70 प्लस लागेल, 65 प्लस लागेल. तर मार्क्स आहेत मुलांना आणि ते वाढण्यामागचं कारण आहे, की मधल्या काळामध्ये ज्यावेळेस कोर्टची ॲड आली, त्यावेळेस एम-पी-एस-सीची किंवा बँकिंगची अशा जास्त कोणत्याही एक्झाम नव्हत्या आणि त्या मुलांनी इकडे फॉर्म भरल्यामुळे आणि त्यांचा अभ्यास जास्त असल्यामुळे त्यांनी इकडं कट ऑफ म्हणजे जास्त मार्क घेतलेले आहेत. परंतु त्यांना जास्त मार्क पडले आहेत म्हणजे याचा अर्थ असा होत नाही, की त्यांची टायपिंगही पूर्ण झालेली आहे किंवा प्रत्येकानं प्रॅक्टिस केलेली आहे. तर असे बरेच विद्यार्थी आहेत, की ते 55 प्लस आहेत. 55 प्लस 58, 60, 62 असे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना. पण त्यांनी मागच्या 3 महिन्यापासून सातत्याने टायपिंग प्रॅक्टिस केलेली आहे. आज ते 20 पैकी 15-18 मार्क घेऊ शकतात टायपिंगमध्ये. पण मग ज्या विद्यार्थ्यांना 75 प्लस मार्क आहेत, 70 प्लस मार्क आहेत, ते विद्यार्थी आज टायपिंगला क्वालिफाय होऊ शकतात का? तर त्यांनी रेग्युलर प्रॅक्टिस केलेली नसेल किंवा असेलही, परंतु आपण तर केलेली आहे ना. तर मग आपल्याला समजा 55 प्लस मार्क असतील, तर रिझल्ट येईपर्यंत टायपिंग कंटिन्यू करण्यात काय अडचण आहे? कारण ज्या दिवशी रिझल्ट येईल, आपण जर आता मध्यंतरी कट ऑफ पाहून जर टायपिंग सोडली, तर ज्या दिवशी रिझल्ट येईल, त्या दिवसानंतर खूप कमी वेळ भेटतो टायपिंगला आणि त्यानंतर आपली टायपिंग कव्हर होईल का? तर उगाचच मग कोणीतरी 70 सांगतं, मग आपल्याला 68 मार्क आहे. अरे यार 2 मार्क कमी आहे आपल्याला. आपण कट ऑफमध्ये बसणार नाही. मग आपण डिमोटिव्हेट होतो आणि आपण जे डेली आपलं रुटीन आहे, टायपिंग वगैरे करणं, दुसरी प्रॅक्टिस करणं, ते आपण सोडून देतो. आणि ज्यावेळेस रिझल्ट येतो आणि आपण मग कट ऑफमध्ये बसतो, मग त्यावेळेस प्रेशर येतं आणि मग ते कोणतीच गोष्ट योग्यरित्या होत नाही. ना टायपिंग होते, मग टेन्शन येतं, अरे यार कंटिन्यू केली असती तर चाललं असतं. उगाचच सोडी, उगाचच पाहिलं. तर 55 प्लसवाले मुंबई आणि 60 प्लसवाले छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांनी बिंदास टायपिंग प्रॅक्टिस चालू ठेवा. कारण रिझल्ट लवकरच येणार आहे आणि तुमची टायपिंग डेली प्रॅक्टिस गरजेची आहे. ओके?